अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचं, आमदार अतुल बाबा भोसले यांचं इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। आयोजकांच्या वतीने डॉक्टर बाबा यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। नशामुक्त भारतच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमदार निमित्तानेच एकत्र आलेलो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मूव्हमेंट रन फॉर नशामुक्त भारतचा संदेश आज आपण सर्वजण समाजापर्यंत पोहोचवणार आहोत। या आजच्या रनमधून आपण आरोग्य, शिस्त आणि राष्ट्रभक्ती एकीचं बळ निर्माण करणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी आता आपण स्ट्रेचिंग करूया। आपले रेस डायरेक्टर डॉक्टर दयानंद घाडगेजी यांना मी इथे निमंत्रित करते आणि त्यांना रिक्वेस्ट करते की आजच्या रन डॉक्टर दयानंद सर्वांचं स्ट्रेचिंग घेतील। राष्ट्रगीत सुरू होईल, राष्ट्रगीतानंतर रन सुरू होईल। तर आम्ही डॉक्टर दयानंद घाडगेंना विनंती करतो स्ट्रेचिंगसाठी आपली टीम घेऊन आपण व्यासपीठावर राजवाड्याच्या गोल बागेला वळसा घालायची आपल्याला। त्याच्या पुढे टायमिंग चिप आहे आपली आणि त्यानंतर टायमिंग चिप तुमची स्कॅन होईल। त्यानंतर तुम्हाला 7, 6, 5, 4, 3, 2, 1 then pulse कर 1, 2, 3, 4, 5, 6, 2, 3, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Then 8, 9, 10. Hip circle. 1, 2, 9, 10. Reverse. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 5, 6, 7, 8, Legs jumping jack. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Sit there. 1, 2. स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण फ्लॅग ऑफ स्टेशनवर जाऊन उभं राहायचंय। सर्व रनर्सने आता लाईनअपला जायचंय। आपल्या पहिल्या गेटवरून आपण घड्याळ लावलेला हा ऐतिहासिक रन आपण सगळे विटनेस करणार आहोत। सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। फक्त 5 किलो या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होते। आपले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माझा माहिती दुसरा नंबर आहे मित्राचा।
वळून आलो की तुला माहित नाही धर ना जावेद वर घ्या मागे घ्या. आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन 2025 हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथं घेण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत, जे मॅरेथॉन प्रेमी आहेत यांनी आज दिलेला आहे. आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे. आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात. कालच महाराजस्व अभियानातला काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. आज या युवा रनचा शुभारंभ झाला आहे. आणि पुढं सुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे म्हणा किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येते. एवढं 2 मिनिटं म्हणजे नायजेरियन हे आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरवडा अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो. आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं राहिलेली आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं आज युवा रन 2025 या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि आपण सगळेजण पाहत आहे साताऱ्यामध्ये प्रचंड असा उत्साह त्या रनला मिळालेला आहे. आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकांना एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगानं प्रचंड उत्साहानं आज हे निवारण आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे. साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे. 2000पेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत. तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे. एक चांगला संदेश समाजामध्ये या रनच्या माध्यमातून जातोय. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे. त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करत आहोत.
उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचा सन्मान अविनाशजी कदम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता दादा कदम आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपला सत्कार होतोय. बाबा, एक औचित्यपूर्ण सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्त होणं अपेक्षित आहे. चिन्मय कुलकर्णी आणि संतोष कणसे यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे. त्यांचाही इथे सन्मान आणि सत्कार होतोय. सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आजचा रन ऑर्गनाईज करण्यासाठी या कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि अनेक अडचणींचा टप्पा पार करत आपण आजचा रन यशस्वीरित्या अजूनही मजबूत फाउंडेशन आणि पाया करण्यासाठी नमो रन काटकर तात्या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले सगळे सातारा शहर जिल्हा आणि सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी सगळ्यांनी आपापलं सहभाग आपापलं जे काही सहकार्य आहे ते दिल्यामुळं ही रन यशस्वी झाली. मी सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो. जे या रेसमध्ये ज्यांचं बक्षीस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी नशामुक्तीचं जे आपल्याला या रेसमधनं किंवा या मॅरेथॉनमधनं जे एक मोदीजींनी एक आपल्याला मार्ग दाखवला आहे तो मार्ग सगळ्यांनी अवलंबावा ही एक सूचना या निमित्तानं करतो. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या नेतृत्वाकडून सेवा आणि समर्पण या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकला, त्या मोदीजींचा वाढदिवस आज सेवा पंधरवडा म्हणून साजरा होतो. आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज नमो युवा रन 2025 युवकांच्या मध्ये नशामुक्तीची प्रेरणा या निमित्तानं यावी म्हणून आयोजित होतोय. आणि आज सातारा शहरामध्ये प्रचंड उत्साहात हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीमध्ये हे नमो रन 2025 आज पार पडतंय. आयोजकांनी खास करून सुनील तात्या, चिन्मयजी, त्यांचे सगळे सहकारी, अतुल बाबा, आपले सगळे सहकारी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे युवा रन यशस्वी करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. मला वाटते यातून एक नशामुक्तीचा संदेश सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि सगळे युवक या निमित्तानं एकत्र येऊन सेवा आणि समर्पण या भूमिकेतून समाजासाठी काम करतील अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं आपण सगळेजण ठेवूया. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवलंय त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे घटक सहभागी झाले ज्यांच्या मदतीनं हे यशस्वी रन झाले त्या सगळ्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो. इथं आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं त्यांचंही कौतुक करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कंप्लीट केलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण मंचावर स्वागत करूया आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करते सुनीताजींना त्यांचं ट्रॉफी आणि कॅश प्राईज देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. खूप छान टायमिंगमध्ये दयानंद गाडगे सर. आणि इथं गर्दी कमी पाहिजे त्याशिवाय ट्रॉफी व्यवस्थित करणार नाही. तर मागं गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. सुनीता धोंगडेजी 51 मिनिटं आणि 60 वर्ष पार केल्यानंतर कुठलीही रिटायरमेंट नाही. आपण हेल्थसाठी पळायचं आहे हा संदेश सुनीताजींनी दिलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि रनर म्हणून श्री सुनीलजी धनावडे शाहूपुरी यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. खूप अभिनंदन सुनीलजी.